आता वाटाण्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण बरेच वाटाण्याचे प्रकार बघतो. त्यातलाच आज आपण एक प्रकार बघणार आहोत, मटर कचोरी. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही कचोरी तयार झालेली आहे. तर चला मग सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. आपल्याला एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे. आणि इथं मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे. हे आपण चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया. आपण हे मोहन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. सगळ्या पिठाला एकसारखं आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया. इथं आपल्याला पीठ जास्त कठीण पण करायचं नाही आहे आणि जास्त नरम पण नाही. आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मळायचं आहे. आता इथं आपण थोडंसं वरून तेल लावून पीठ एकदा चांगलं मळून घेऊया आणि आपण हे पीठ भिजायला ठेवून देऊया. इथं वरून आपण ओला कपडा झाकून ठेवायचा आणि हे पीठ 20 मिनिटासाठी चांगलं भिजून द्यायचं. तोपर्यंत आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊया. इथं मी बडीशेप 2 चमचे घेतलेला आहे, धने 1 चमचा घेतलेला आहे, काळी मिरी 10 ते 15 आपण घ्यायची आहे किंवा अर्धा चमचा, आणि जिरे 1 चमचा घेतलेला आहे. हे आपण सगळं 1 ते 2 मिनटं चांगलं भाजून घेऊया. आपल्याला हे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. ह्याचा थोडासा वास घरामध्ये दरवळला की आपण हे बंद करून घेऊया. आपले मसाले आता भाजून झालेले आहेत, तर आता आपण हे काढून घेऊया. हे आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया. इथं मी जास्त पावडर केलेली नाही, थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे. तर आपण आता हे वाटीत काढून एका बाजूला आपण हा ठेवून देऊया. इथं मी वाटाणे घेतलेले आहेत. ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला हे वाटाणे 2 वाटी घ्यायचं आहे. आता मी एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण वाटाणे घालून घेऊया. आणि ह्या वाटाण्याबरोबरच आपल्याला 2 इंच आलं घालायचं आहे आणि आपल्या तिखटनुसार मिरची कमी जास्त करू शकता. मी इथं 2 मिरची घातलेली आहे. ही मिरची तिखट नसते त्यामुळे मी 2 घातलेले आहेत. तर हे आता आपण 4 ते 5 मिनटं चांगलं तेलावर कमी गॅसवर भाजून घेऊया. हा कोवळा वाटाणा आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही ह्याला. ह्याचा आता थोडा कलर चेंज झालेला आहे आणि मी इथं 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण गॅस कमी करून ह्याला 2 ते 3 मिनटं वाफवून घेऊया. आता आपला वाटाणा तयार झालेला आहे. आपण चेक करून बघायचं. वाटाणा एकदम मऊ झाला असेल तर आपण हा गॅस बंद करून घ्यायचा. इथं वाटाणा आपला चांगला शिजलेला आहे. तर आता आपण हा गॅस बंद करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण चिरलेली थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे आपण थंड झाले तर आपण आता हे काढून घेऊया आणि चॉप करून घेऊया हे वाटाणे. तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता, पण आपल्याला ह्याची जास्त पेस्ट करायची नाही आहे. आपल्याला एकदम दरदरा असं हे मिश्रण ठेवायचं आहे. तर इथं मी वाटाणा चॉप करून घेतलेला आहे. जास्त मी तर बारीक पेस्ट केलेली नाही आहे. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालून घेऊया. दुसरा मसाला आपल्याला ह्यामध्ये जास्त वापरायचा नाही आहे. चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. 1 चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. त्याने कचोरीला छान टेस्ट येते. तर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया.
हे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्याचे आपल्याला मसाले चांगले मिक्स झाले की गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला एकदम छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी इथं एकदम छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे. आपण पुरीला पीठ घेतो त्याप्रमाणे मी तेवढा गोळा घेतलेला आहे. असंच आपल्याला सगळे गोळे तयार करून ठेवायचे आहेत. मी इथं सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण पीठ बघूया. आपलं पीठ पण चांगलं आता भिजलेलं आहे. तर आपण एकदा आता थोडंसं मळून घेऊया आणि ह्याचे गोळे तयार करून घेऊया. आपल्याला ह्याचे गोळे जास्त मोठे करायचे नाही आहेत. आपण पुरीला पिठाचा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आपण इथं गोळा तयार करायचा आहे. सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला इथं लाटायची वगैरे काही गरज नाही आहे. आपण हातानेच थोडंसं खोल वाटीसारखं करून घेऊया आणि त्यामध्ये आपण तयार केलेला गोळा घालून घेऊया आणि हे सगळ्या बाजूने दाबून आपण पॅक करून घेऊया. हे आपण पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. आणि आपण हातानेच थोडंसं प्रेस करून घेऊया. थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचा आहे गोळा. इथं मी गोळा दाबून घेतलेला आहे आणि तुम्ही ह्याची जाडी पण बघू शकता. जास्त पातळ पण आपल्याला करायचं नाही आहे. असेच आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत. इथं मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. ह्यामध्ये आपले सगळं पिठाने सारण आपलं व्यवस्थित पुरलेलं आहे. तर ह्याचे 10 आपले कचोरी तयार झालेले आहेत आणि एक छोटासा तयार झालेला आहे. आणि आपलं सारण आणि पीठ दोन्हीही पुरलेलं आहे आपल्याला. तर आपण आता हे तळून घेऊया. आपल्याला इथं जास्त तेल गरम करायचं नाही आहे. मीडियम तेल गरम झालं की आपण त्यामध्ये पुऱ्या घालून घ्यायच्या आणि मीडियम तेलावरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. इथं आपल्या एका बाजूला भाजायला 4 ते 5 मिनटं लागतात आणि दुसऱ्या बाजूने आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला इथं फास्ट गॅसवर भाजायचं नाही आहे, नाहीतर आतपर्यंत भाजलं जात नाही. आपलं हे भाजून तयार आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि राहिलेले असेच सगळे तळून घेऊया. मी इथं सगळे तळून घेतलेले आहेत. आता तुम्ही गरमागरम वाढू शकता सॉस किंवा चटणी बरोबर. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.